मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अमोल हावळे आणि आज आपण आपल्या लेट पेरलेल्या हरभऱ्याच्या शेतात आहे। हे बघून घ्या तुम्ही आपला प्लॉट किती सुंदररित्या आपण इथं डेव्हलप केलेला आहे आणि फुलांची संख्या पण एकदम अप्रतिम आहे। तर मित्रांनो याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मला काही जणांनी कमेंटमध्ये विचारलं होतं की दादा आता जे आपण लेट पेरलेला हरभरा आहे तर याला आता पाणी द्यावं का। तर मित्रांनो माझा आता जवळपास 62-63 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही। तर याचं मी पूर्णपणे पाणी बंद केलेलं आहे, कारण की होतं काय मित्रांनो माहिती आहे का की आपण जर आता याला पाणी दिलं तर याची अतिरिक्त वाढ होईल आणि हे फुलं धरणार नाही आणि आता वरतून टेम्परेचर वाढतं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला थोडीफार थंडी अजून आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लवकरात लवकर या पिकाचे फुलं हे पक्व करायचे, म्हणजे त्याचे घाटे बनवायचे। तर अशा वेळेस आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की याचं पाणी बंद करावं लागेल। याचं पाणी जर आपण बंद नाही केलं तर याची अतिरिक्त वाढ तर होईलच, पण हा लेट जाईल, म्हणजे उशीर येईल आणि घाटे एवढ्या प्रमाणात पकणार नाही। तर मित्रांनो हे बघा माझा असा मी तो प्लॉट डेव्हलप केलेला आहे। आता तुम्ही बघा माझा प्लॉट कसा डेव्हलप झाला आहे। हे बघा मित्रांनो एकदम छान अशी इथं फुलं लागलेले आहे आणि थोड्याफार प्रमाणात त्याचे घाटेसुद्धा आता पकायला सुरुवात झालेली आहे, जेमतेम छोटे घाटे याला लागत आहे। तर मित्रांनो आपण याच्यावरती फवारणीसुद्धा घेतलेली आहे, 7 ते 8 दिवस झालेले याच्यावरती फवारणी घेऊन। आणि आता इथं सगळं आपण याची सेटिंगची वाट बघतोय की आता हे घाटे भरण्याची सुरुवात होईल आणि प्लॉट असा अप्रतिम आहे। आणि चुकून या प्लॉटला असं जर तुमचा प्लॉट असेल तर चुकून या हरभऱ्याला पाणी देऊ नका। जोपर्यंत 70 ते 75% घाटे पकत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही। आणि जर जास्त स्थान आला, झाड एकदम सुकायला लागलं, फूल जर गळायला लागलं तर एक 15-20 मिनटं तुम्ही याला पाणी देऊ शकतात, हलकी जमीन असली तर। तर मित्रांनो अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा। तुमचा शेतकरी मित्र अमोल हावळे। जय जवान जय किसान।